बातमी जळगावमधून. जळगावमध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बच्चू कडू हे आक्रमक झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळाचं वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालं आणि जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी येऊ शकत नाहीत का, बच्चू कडू यांनी हा सवाल विचारला। तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर शेतकऱ्यांशी संबंधित समस्यांसाठी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलेला आहे। जुगल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत जळगावहून। जुगल, बच्चू कडूंनी हा खरं तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या एक कडक भूमिका घेतलेली आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत लवकरात लवकर कर्जमाफी असू दे किंवा इतर गोष्टी असू दे त्या लागू कराव्यात आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांची आहे। काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? अचानक बच्चू कडू पुन्हा आता सक्रिय झाल्याचं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून दिसतंय। नक्कीच आज जळगावमध्ये या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून यात शेतकरी कर्जमाफी असेल, अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई असेल, त्या संदर्भातलं या ठिकाणी नुकसानासंदर्भात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी सभास्थळी जळगावचे जिल्हाधिकारी हे निवेदन घेण्यासाठी न आल्याने बच्चू कडू हे आक्रमक या ठिकाणी झालेले होते। शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही का असा या ठिकाणी गदारोळ या ठिकाणी निर्माण झाला होता। आज बच्चू कडू असतील, माजी खासदार उमेश पाटील असतील यांच्या त्या जन आक्रोश मोर्चाचं जळगावमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे जिल्हाधिकारी आल्याने या ठिकाणी बच्चू कडू चांगलेच या ठिकाणी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळाले आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा एक बच्चू कडू यांची या ठिकाणी झालेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल जुगल।